मित्रमंडळींनो नमस्कार. तर युवा मराठी चॅनलवर नवीन असाल, युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडं मंजू त्या आता तिथे उद्घाटनाला आलेले असतात. ते उद्घाटन चालू असतं. ज्या मम्मी साहेब आहेत त्या त्या टीपीच्या खोक्याजवळ जातात आणि तिथे उभा असतात आणि म्हणतात की हे बघा, हे तुमच्यासाठी फक्त खोकं नाही आहे, तुमचं जीवनदान आहे. मम्मी साहेब ते भाषण द्यायला लागतात. त्या म्हणतात की मम्मी साहेब तुमच्यासाठी काही करू शकते. मम्मी साहेबांनी हे तुमच्यासाठी खूप कष्टाने पाणी वगैरे येणे म्हणून हे सगळं उभा केलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मम्मी साहेब ही खरंच खूप मोठी बाई आहे. तुमच्यासाठी ती काहीही करू शकते, जीवाचं रान करू शकते, इतकं काही पण करू शकते. ओ मम्मी साहेबांनी स्वतःच्या याच्यावर हे केलं तुमच्यासाठी, असं म्हणत असतात. तर आता सगळेजण ते मम्मी साहेबांची मजा बघत असतात आणि बाकीच्या बायका म्हणतात काय केलं हिने तरी, या मम्मी साहेबांनी नुसते बाताच मारू राहिली असं म्हणतात. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या पुढे येतात आणि त्या तिथे उद्घाटन करत असतात. त्या म्हणत असतात की तुमच्यासाठी, अहो बाया अशा पाण्याला इकडे तिकडे हिंडूस्तवर मी इथे हेच सगळं केलंय. आता बघा फक्त तुम्ही बायकांसाठी किती महत्त्वाचं आहे. ही महिला जिल्हा महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना, तुम्ही बघत राहा काय काय करणार आहे तुमच्यासाठी, असं म्हणत असतात. तेवढ्यात एक मंजूला कॉल येतो आणि मंजू बाजूला जाते, कारण की आर्यन हा झाडाच्या पाठीमागं लपतो आणि झाडाच्या पाठीमागं लपून तो मंजूला कॉल करत असतो. मंजूला कॉल करतो आणि आता कॉल केल्यावरती आता लगेच जी मंजू आहे ती मंजू म्हणत असते, काय रे काय काम होतं बोल ना. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ मंजू, मी तुला सांगतोय, तुला काय सांगू मी, हे बघ तू आता काय घडणार आहे, तुला त्या मम्मी साहेबांनी एवढा अपमान केला. अगं तू कार्यक्रमात आली, तू वर्दीत तरी तुला त्यांनी तुझे बुटं सँडल हातात धरायला लावले ना. आता बघ मी त्या मम्मी साहेबांसोबत काय करतो. तर आता ती म्हणते कोण आहेस तू, कुठं आहेस रे, आणि तू का आमच्या ह्याच्यात बघतोय, तुला काय करायचं. तर आता तो म्हणतो की काय करायचं मंजू, तू फक्त माझी आहे. आता त्यामुळं तुला जे कोणी त्रास देईल ना त्याचा मी काय करतो ना तू बघत राह, असं तो मंजूला म्हणतो. मंजू म्हणते की तू काय करणार नेमकं सांग बरं मला. तर आता तो म्हणतो की बघतच राही ना आता मी काय करणार आहे ते, असं मंजूला म्हणतो. आणि आता तो तिथे असं म्हणत असतो आणि तो आता मंजू म्हणते कुठं आहे काय माहिती. तर आता लगेच तिकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना ते कर्ण बसतो. तेवढं मग मंजू आता पळत जायला लागते, कारण मम्मी साहेब बटन दाबून दाखवत असतात. तेवढ्यात कर्ण बसल्यावर मंजू पळत येते आणि फोन ती कट करते. इकडं तो म्हणतो की आता मंजू पळत गेली, आता मला तिकडे जावं लागेल. आणि तो पण इकडे यायला लागतो. म्हणजे मम्मी साहेब आता तिथे त्या ह्याला त्या बोर्डमध्ये चिटकलेले असतात. मंजू तिथे येते आणि ती माणसाकडून हवालदाराकडून काठी घेते आणि मम्मी साहेबांच्या हातावर हाणते आणि खूप जोरात हाणत राहते. म्हणत असते की लवकर कसं काय मम्मी साहेब बाजूला होतील ना याचा ती प्रयत्न करत असते. तेवढ्यात मम्मी साहेबांच्या हातावर काठी लागतात आणि मम्मी साहेब आता खाली पडतात. खाली पडल्यावरती आता त्या काहीच कोणाशी बोलत नाही, शुद्धीवर नसतात. तर आता लगेच त्यामध्ये काय करू मम्मी साहेब उठा ना तुम्ही. मंजू खूप रडते, पण आता ते मम्मी साहेब काय उठत नाही. तेवढ्या तिथे आता जो आर्यन आहे तो आर्यन येतो आणि आर्यन बघतो हे सगळं. तो म्हणतो की हे काय आहे चालू नेमकं, आता काय करू मी. मंजूच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी, मला तर तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं हाणायचं, मला या मम्मी साहेबांना त्रास द्यायचा होता, असं तो म्हणत असतो. आणि तो आता मम्मी साहेबांकडे बघायला लागतो आणि मम्मी साहेबांना म्हणतो की यांच्या तर आता डोक्यात रक्तवाहिनी बंद झाली आहे. हे वाघमारे मॅडम तुम्ही ना त्यांचे ना पाय दाबा ना, तुम्ही पाय चोळा त्यांच्यावाले, मी इकडे बघतो. तर आता लगेच मम्मी साहेब तिकडे, तो आर्यन इकडे बघतो आणि आता इकडं ज्या मंजू आहे ती मम्मी साहेबांचे पाय ते जोडते. आता हे झाल्यावरती मम्मी साहेब शुद्धीवर येतात आणि आता मम्मी साहेबांना ते म्हणतात की तुम्हाला मम्मी साहेब आरामाची गरज आहे. मग तो माणूस मम्मी सोबत बोलतो तो मुलगा. आणि आता मम्मी साहेब आता घरी जायला निघतात. घरी येतात तिकडं मंजू त्या आर्यनला म्हणते थँक्यू, तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी केल्याबद्दल. तर तो म्हणतो की हो ठीक आहे. आणि मंजू त्याच्या पूर्ण जवळ आलेली असते त्यामुळे त्याला तो खूपच खुश होतो. तर मम्मी साहेब घरी येऊन तिथे डॉक्टर येतात, मम्मी साहेबांना चेक करतात आणि त्यांना म्हणतात आता तुम्हाला अशी पट्टी बांधून राहावं लागणार आहे हाताला, तरच तुमचा हात लवकर क्लिअर होईल असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.